कसं आहे, मला काय म्हणायचं आहे आमदार साहेबांना, ठीक आहे तुम्हाला आयती फाईल मिळाली. आम्ही बी आमची लेकरं, बाळं, घरदार सोडून नानाबरोबर 8 वर्षी घालवली. त्या फाईलच्या प्रत्येक कागदाबरोबर आम्ही फिरलोय. तुमच्या प्रयत्नानं त्यात एक सुद्धा कागद गेला नाही. उलट तुम्ही तो बंधाराची कागद कमी केल्याने बंधारा काटछाट करून योजना केली. ठीक आहे, तरी बी असू द्या. तर तुम्ही एवढं तर म्हणा ना, की भारत नानाचं राहिलेलं अपुरं स्वप्न मी पूर्ण करतोय. एवढं म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे? तेवढी बी तुमची मानसिकता नाही. भारत नानांनी या भागात झपाटल्यासारखं काम केलं. ध्येयवेळी माणसं इतिहास घडवू शकतात असं म्हटलं जाते, ते अगदी सत्य आहे. की आता तुम्हाला सांगितलेली उपसा सिंचन योजना 8 वर्षा भूतासारखं मागं लावून योजना पूर्ण करून घेतली. त्यावेळेस पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर, अजितदादाच्या समोर, पवार साहेबांच्या समोर मोठ्या पोटतिडकीनं नानाने विनंती केली, की या भागाला पाणी दिलं तरच ही लोक जगू शकतात. ही लोक म्हणतात आम्हाला स्थलांतर करावं लागेल, नाहीतर आम्हाला कर्नाटकमध्ये जोडा. अशी ह्या लोकांची मागणी आहे. मंत्रिमंडळाची कॅबिनेटची शेवटची मिटिंग होती 14 सालची. त्याच्या अगोदर 3 महिने आमदार साहेब मुंबईत मुक्काम ठोकून बसले होते. भारत नाना इथल्या लोकांना शब्द दिला होता, पाण्याला मंजुरी घेतली तरच तुम्हाला मी मत मागायला येणार, अन्यथा मत मागायला येणार. आणि उद्या मंत्रिमंडळाची मिटिंग आहे शेवटची, आणि फाईलच सापडी ना. फाईल गायब झाली. रात्रभर नाना झोपले नाहीत. मी नानांच्या बरोबर होतो. सकाळी 7ला उठून आम्ही आंघोळ करून नाना म्हणले आपण साहेबांच्याकडे जायचं. सकाळी 7ला पवार साहेबांना फोन केला. साहेब म्हणले मी दिल्लीला निघालोय. एअरपोर्टवर आम्ही भेटलो. नानांनी पाय धरले साहेबांचे. साहेब आज शेवटची कॅबिनेट आहे, ह्यात जर मंजुरी नाही दिली तर मी काय सांगू तिथल्या लोकांना, काय शब्द देऊन आलोय. आणि मग पवार साहेबांनी तिथून अजितदादांना फोन केला. अरे अजित म्हणले आज भारतची ती पाण्याची फाईल मागं ठेवू नका, त्याला मंजुरी द्या. आणि मग त्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली. संचय योजनेची मंजुरी घेत असताना आदल्या दिवशी 5 वाजता घरनं त्यांच्या फोन आला. नाना जरा शांत झाले आणि गंभीर झाले. नाना विचारला मी काय झाले नेमकं नाना? तर म्हणले माझी बहीण एक्सपायर झाली शेगाव बनाळीची. आणि उद्या तर आपली शेवटची कॅबिनेट मिटिंग आहे. उद्या पाण्याला मंजुरी मिळणार आहे. आणि आपण जर इथं नाही थांबलो तर काय धोका होण्याची शक्यता आहे. घरच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना अंत्यविधीला जायला सांगितलं. दुःखाचा एवढा मोठा प्रसंग त्यांनी ओरावर बांधून ठेवला, काळजावर दगड ठेवून थांबले. आणि त्यांच्या मनात एक भावना होती, त्यांनी व्यक्त करून दाखवली. माझ्या सख्या बहिणीच्या अंत्यविधीला मी जाऊ शकलो नाही, मला मान्य आहे. पण या माळरानातल्या, या दुष्काळातल्या हजारो माता